मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवलं जाते एक डिलिशियस रेसिपी, छान अशी करी काळेवाल. हे सुके काळेवाल आहे, कडधान्य. आता हे मी कुकरला लावून 4-5 शिट्ट्या घेणार आहे. 4-5 शिट्ट्या घेतल्यानंतर बघा असे आपले काळेवाल असे शिजून निघतात. ते मस्तपैकी शिजलेले बघा. चला, 2 कांदे, 2 टमाटर आणि याला मी वाटप करून घेतलेलं आहे. त्याच्यात ओलं खोबरं, जिरं, लसूण, अद्रक, 2-3 हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर, त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर चला आता फोडणीला कांदा टाकलेला आहे, चांगला परतून घ्यायचा लाल ब्राऊन होईपर्यंत. नंतर कापेला टमाटे घालायचे. चांगलं परतून घ्या. तर टोमॅटो आणि कांदे उकळून आपण थोडे मसाले काढूया, सुके मसाले. इथे मी पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, पाव चमचा धना पावडर आहे, अर्धा चमचा मालवणी मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट आहे आणि थोडासा अर्धा चमचा छोटा जिरेपूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपण या फोडणीत घालायचं आहे मसाले, मीठ. याला चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मसाल्यांना कांदा टोमॅटो सगळं लागले पाहिजे, परतून घ्या चांगलं. आता वाटण केलेलं मसाला त्यात घालायचा आहे, थोडी चांगलं परतून द्या, एकजीव करून द्या. टाकल्यानंतर बघा बऱ्यापैकी मस्त असं मसाल्याला तरी सुटलेली. 4 ते 5 मिनिट मी मसाला बारीक होऊन दिला आहे, चांगला भाजून निघालेला आहे. कन्सिस्टन्सी बघा मस्त असं मसाल्याला टेस्ट